शेतकऱ्याला अजून धर्म मान्य आहे, तुमचं काय मत आहे? पण जिथं फुल पेमेंट आहेत तिथं आई वडील वृद्धाश्रमात नाही, आणि सर्व्हिस झाल्यावर रिटायर सुद्धा वृद्धाश्रमात आहेत पेन्शन घेऊन. एक वाक्य सांगा, तुम्ही संतती किती कमवली याला कवडीची किंमत नाही, तुम्ही संपत्ती किती कमवली याला कवडीची किंमत नाही, तुम्ही चांगली संतती कशी कमवली याला किंमत. गाडीला बंगल्याला काय घेऊन बसले? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? लय मोठा बंगला आणि पेटवा, लय पैसे त्याच्याकडे असू द्या. 10 धाबे 12 कंपनी कतर केंद्र म्हणजे काय श्रीमंती काय? ज्याची लंका सोन्याची तो मेला आणि तो टपरीला काय करतो? तुझ्याकडे काय 3 धाबे 9 कंपनी एखाद 2 कंपन्या तरी बावळात स्वतःला शेठ म्हणता येईल. पण त्याने लिहून ठेवा, समुद्रामध्ये किती खोली असू द्या, समुद्रावर फिराय जाणाऱ्याला घरून पाणी न्यावं लागतं, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. तुमच्या पैशाला खातं कोण? किती आहे पैसा तुमच्याकडं? 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे काय काय 3 कॉलेज आणि 2 पतसंस्था, गरीब लुटायला काय तुझ्याकडे? ज्याची लंका सोन्याची होती तो मेला. आखी लंका लंका सोन्याची. तुझ्या बोटात 2 अंगठ्या तरी गावात, इथं वाढ. एक दोंड्याची आणि एक मांडव परत न्यायची. काय तुझ्याकडे? एका नाला का 2 अंगठ्या ते बाजारात गेले नाही का बाई पुढं शायनिंग आणायचं. वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आले कसं दिलं, कोथिंबीर काय दिली. तिनं ओळखलं याला कोणता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये, वांगे 3 रुपये. पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही. तुझ्याकडे काय? अरे बावळा, तर तुझ्या बोटात होतं पण तिच्या पायात होतं पैसा. आणि काही लोक नुसते पण जग सुधारले. काय सुधारले लोक? अजून लोक तोंडानं जेवतात. मग तुला हे पैशावाला जागा बदलाव, चाल चेंज द प्लेस, इकडं बंद कर, इकडं सुरू कर सुरू. काय श्रीमंत पैसा नाडका कोण खातं? एक ध्यानात ठेवा, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आचरण आहे. आचरण ही श्रीमंती आहे. पैशाचं काय घेऊन बसले? पैसा कोणाका नाही. कपाट भर नोटा आहे काहींच्या घरात, झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या पालथ व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वास व्हायची. तू एकच गोळी घेन गाव मोकळं कर. कोट्या दिशेने उताना पडलाय. हे काय हे यमा हे काय आपले डोळे गेले जाणार, माझी गुडघे गेले जाणार. तू तमाशात बायांना खडे किती हल्ले याचा विचार कर ना. तुला का गुडघे ठेवायचे? आता मला कवा तुला न्यायचंच आहे वर. मग खात नाही पेत नाही, पडलं उतानं तसंच. कर्माची फळं भोगायची. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही. काही नालायक वागायचं. कवाय पा डोळे लाल, सासरवाडी सोडून दैवत नाही. नुसतं धर्माच्या विरुद्ध वागायचं. मग म्हातारपणी चहा, दूध, थोडा रस्सा. आता हे बंद झाले का इकडून घेतो का रस्सा? माना नाही तर नका मानू. ज्याने आईबापाची सेवा केली त्याला देवाची सेवा करायची गरजच नाही. 2-3 वाक्य ऐका. एक, शिळीच्या गळ्याचं सर किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. वव्या ऐका नीट. शिळीच्या गळ्याचं सर किती लोंबलं तरी ते दूध देत नाही. काशातलं गुळझीड किती चिटाकलं तरी ते दूध कधी देत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. आईबापाचा आशीर्वाद नसणारा माणूस सुखी होऊ शकत नाही. पुढे ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती कमावलं तर आईबापाच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय सुख मिळू शकत.
आता आपल्याकडे सुखी कोण म्हणता, कवडीचं काम करीत नाही, बोंबलं तेंडतो, सुखी आहे. त्याच्या इतका नालायक माणूस दुसरा एकही नाही. तो कामात भजन करतो तो सुखी आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. फुकाट कोणी करीत नाही, नाही नाही कोणी करीत नाही. उलट जास्त काम असणाऱ्यांची पेमेंट कमी आहेत. तुम्ही बधीर व्हायले, तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. जी व्यक्ती ज्या कामाला आली ते, काही लोक म्हणतात त्यांच्या निधीतून रस्ता झाला. हा काय उपकार झाला? त्यांच्या निधीतून हा रस्ता झाला. तसाच झाला का त्यांचा सगळा भाग काढून झाला? कोणी नाही करीत फुकट महाराज. फुकट ती घाणीच केलं आई वडील संतन भगवंत. बाकी कोणाचे उपकार मानायचे नाही. अभंगात घुसायचं, आपल्याला पुढे जायचंय. आता तुम्हाला जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलत केलंच पाहिजे. उपकार नाही. काही लोक म्हणतात समाज आमच्यावर प्रेम करतो. तुझ्या मेंदूत पाणी झालं. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहे. कोणी कोणावर प्रेम करीत नाही. काही लोक म्हणतात जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. जनतेनं बापाला उचलून आपटलं, तुझ्यावर काला प्रेम करेल? भावला ठीक आहे. लोक कोणावर, काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करायला पागल आहे कधी? हे प्रेम बीम बायका पोरं ह्या सगळ्या लबाड आहेत. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. आणि आपण फक्त तो चांगला म्हणतो म्हणून बिघडतो. आपल्याला फक्त स्तुती आवडते, स्तुती. हा 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 नाही. सभेला आलेली सगळीच माणसं ज्याच्या सभेला आली त्याला मानतात असं नाही आहे. हा तुम्हाला भ्रम आहे. भ्रम. ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, कधीच शक्य नाही. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ काढून टाकलं आणि येड्या बाबळीत पोरीला घेऊन बसलं. बाबळ येडी, ती पोरगी दरिद्री. ती त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं कपाशीतच सोडून दिला. काय घेता? हे सगळे लबाड आहेत. हे तुम्हाला वाटतं लोक प्रेम बिम करतात, अजिबात नाही. या जगात खरं प्रेम संतच करतात. आणि खरं प्रेम भगवान, हे बायको बिको हे सगळे लबाड आहेत. तुमचं काय मत आहे? तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? पागल आहे तू, पागल. कोणी झालं तुला सांगितलं कोणी? हे सगळे लबाड आहेत. आणि यामध्ये फक्त संतच आणि ग्रंथच. काही लोक, अरे मित्र, कोण मित्र आहे कोणाचा? मित्र आपल्याच पैशाची पितो आणि आपला अपघात झाल्यावर म्हणतो मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर पिऊ नको, त्यानं ऐकलं नाही. जन हे सुखाचे. कोण सांगितलं तुम्हाला मित्र तुमचे? कोणी नाही. सगळ्या लबाड आहे. तुमचं काय? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही आज, हरताळ काय, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला? चालायला. आपण बुडालो, जग बुडालं. आपले डोळे गेले, TV चालू झाला. काय करायचं त्याचं? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. करायचं काय? काही लोक म्हणतात त्यांचे 500 कारखाने, 200 कॉलेजेस आहेत. असू दे, ते गेल्यावर काय होईल? काय होत नाही. ते जावं ही लोकांची इच्छा आहे. लोक कुणालाच मानत नाही. लोक 2 टप्प्यात जगतात. तोंडावर आल्यावर चांगलं म्हणतात आणि मागं पुढं गपक्यात नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं लोक तुम्हाला मानितात, हे चुकीचं आहे. हा सगळा भ्रम आहे. आणि हा भ्रम काय आहे? तर जग अनित्य आहे, भगवंत नित्य आहे, हे ध्यानातच नाही. आता करंट लागला अभंगाचा. आता फक्त फटाफटा बोलायचं. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम, मास संत त्याच्यासाठी आले. आपल्याला गणेश विश्वात पहिलं कौतुक, हे सांभाळा, ही दुनिया मरू द्या, काय कोणाचं नाही. शरीर सांभाळा. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. आणि आज जगातल्या सगळ्या लोकांना 4च रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर.
सगळ्यात जास्त पेशंट कॅन्सरचे सध्या. हां, कॅन्सर. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्राट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. पण त्यांच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. जो बोलला तो मेला. हां, ते कसेही वागले तर बोलायचं नाही. नाही नाही, आपण नुसतं त्यांना म्हणणं ना पदर घ्या तरी क्लिप पडते. महिलांच्या भावना दुखवल्या. बोलायचं नाही, कोणीच बोलायचं नाही. नाही 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 नाही, वाटुला झालं धर्माचं तरी कोणी बोलायचं नाही. जो खरं बोलाल तो मेलाच, जो लाल करील त्यानं वाचलाच. या जगात आम्ही खरे बोलण्याची फळं बघितले. काय कळत नाही. कितीला आहे तू? कितीला आहे तू? तू कितीला आहे? 7वीला आहे का? बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय म्हणता रे बापाच्या बायकोला? खाली बसून जा. काय म्हणता? प्रश्न. बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. हां, तू कितीला आहे? तू कितीला आहे? हां, मी FYBA ला. हां, BSc ला आहे. तू सायन्सला आहे का? विथ फिजिक्स केमिस्ट्री? हां, अरे केमिस्ट्री का फिजिक्स? फिजिक्स आहे का? केमिस्ट्री आहे का? आहे का? ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड. तू कितीला रे? 8वी. सेमी का मराठी? मराठी मी नाही का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? वायू. बर्फाचा गोळा वायू. कितीला आहे तू? तू काळे शर्टवाला कितीला आहे? हां, 8वी. अरे बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? 9वी वाले कोणी इथं? नवीला आहे तू? शिमी का ए 9वीला आहे तू? बऱ्या 9वीला आहे तू? शिमी का मराठी? हां, शिमी. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? 9वी वाले, what is the name of that scientist? Huh? Newton's. How many rules? 3 rules. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called Newton's third law of motion. 10वी वाला कोण आहे रे दा? आता कळालं, कबूल होतील मारायला. हां, तू कितीला आहे रे? तो मागचा लाल शर्टवाला कितीला आहे तू? 8वीला. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? 12. हां, लगेच क्लिप तयार करा. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. हां, ठोका आमच्या. सरळ बसा पटकान. आणि आता एवढे लहान आले पोरं उत्तर देतील. बैठे बैठे सावधान. सावधान. कळतं का तुला? शार्प. रिलॅक्स. शार्प. आणि आता उत्तर द्यायचं तुम्ही क्लिअर. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे की तिने गाथा बुडवला नाही, तारला. खामगाव पासून टिंबटिंब हे गाव गजानन महाराजांचे गाव आहे. शेगाव. टिंबटिंब जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. गबरे पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं ते? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? जोरात सांगा. कोण? आरची. करेक्ट. आणि तो पोर आहे परश्या. करेक्ट. आणि आता ते नवीन आलेलं गाणं कोणतं आहे ते? पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. करेक्ट. हां. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आला आला पाटलाचा
त्याने घाटात केलाय. बस याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि यांच्यासाठी तुम्ही कापसाव पाणी मारिता म्हणजे आखली आहे का तुम्हाला? काय मी असं ते 9:30 कापूस झाला तेव्हा दिला नाही का? 9:30 झाला तेव्हा कापूस दिला नाही. आता कापसाव झोपतोय, खालू नाही गरम आणि वरू नाही गरम. 7,500 सोयाबीन झाली तर दिली नाही, वर्षभर सांभाळून 5-200 दिली. मी असं ते मोबाईल बंद केले. हां आवाज येत नाही. त्याला इकडे फिरव. हा त्याला फिरवा, येईल लगेच. आला. हां मग आयुष्य गेलं आमचं भोंग्यातून वायरीतून. आता फक्त आपला प्रश्न झाला तेवढा जरा बारीक ऐकान बोलावं लागेल. शरीर ही संपत्ती आहे आणि हे तुम्हाला मान्यच करावं. आता फायनल झालं. शरीर टिकवा, बाकीचं पैसे अडके जाऊ दे. आपण गेल्यावर काय करायचं त्याचा उपयोग? आपण गेल्यावर त्याचा काही उपयोग नाही. शरीर सांभाळा. आणि रोगाची कारणं सांगा. येतोय आता रोगाची कारणं जरा बारीक ऐका. 1 कॅन्सर. सगळ्यात जास्त पेशंट आहेत किंवा नाही बोला? आहेत. आणि कॅन्सरचं एकमेव कारण लोक बाहेरचं खाणं बंद करत नाही, तोपर्यंत कॅन्सर होणार. तुमचं काय मत आहे? यावर्षी गणेश उत्सवात बाहेरचं खाणं बंद करा. पिठलं खा पण घरी खा. घरी खायचंच नाही. बांगल्यातून निघतो पोहे खाला डांबरी येतो. दरिद्री रोट्या हाण रोट्या 22 रोट्या खाणारी बावळाट आहेत. 22 माह्या पुढं बसलेत. आत्ता 22 रोट्या खातो ना अख्या रात. फॅन लावला तरी वाज जाईना. फॅन लावला जरा खाय रोट्या. तो मठ्ठा कोणी आणला त्या माणसाचा एक शोध लावला पाहिजे. मठ्ठा. तो मठ्ठा शोधणारा माणूस सापडावला पाहिजे. तो पहिला कोण अवलाद होती ती. मठ्ठा पेजोगी गोष्ट आहे. टिपाडात बर्फ, पाण्याचं टिपाडन त्याच्यात बर्फ. हान मठ्ठा. 20 ग्लास प्याला एक नाला. 20 ग्लास. घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईना. उभा राहिला का काढ काढ काढ, बसलं का खळ 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 खळ. माना नाही तर नका मानू, पण आहाराला किंमत आहेच. आणि सध्या लोकांना खायलाच नाही. खायला नाही. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या आणि खायचे काय? पाव, इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मर. दरिद्र्या. मॅगी खातो का तू? मॅगी हां खात जा. तुमच्या घरच्यांना देत जा मॅगी. बावळाट क्वालिटीचे नाही तर काही. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होणार. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही पिठलंच खा, घरचं खा. दूध ग्लास भरच घ्या पण घरी खा. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाता तोपर्यंत तुम्हाला व्हिटॅमिन्स शरीरात व्हिटॅमिन्स शरीरात राहिले नाही. कॅन्सरचं एक तर लोकांना खायलाच नाही आहे. फक्त केस काळे करायचे, शेंट मारायचा, मिशे काढायचे, साबणं मोकार चोळायची. साबणं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण. इकडला इकडं नाही, इकडला इकडं नाही लावा. साबणं मुरी तुंबली इतका फेस साबणं. आणि साबण लावून कुठं माणसं गोरी होतात का? मला आता फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? काय चाललंय? खरेची आई मिली. आता आम्ही खरं बोलतो तो लोकांना झोंबत नाही तर पावडरी लावून कुठं माणसं गोरे होत असतात का? कोणती जाहिरात सत्य आहे मला सांगा? पण लोकांना पटते. आम्ही जीव काढू काढू बोंबलतो तर आमचं जड जातं. आमच्या क्लिपा, आमची बातम्या. आता थम्सअप पेल्यावर जर गाडी उड्या हाणीत असती तर 20-20 लाखाच्या गाड्या घ्यायची काही गरज होती का? आता इथं एक बाटली हाणली का चिखली, तिथं एक हाणली का औरंगाबाद. काय ती म्हातारी एक जाहिरातीत आणली कोलगेटच्या, ती म्हातारी कुठं सापडवली तिचा एक शोध लावला पाहिजे.
जोश आहे जोश. साहेब जाहिरातीतलं सगळं खोटं आहे तरी लोकांना पटतंय. आम्ही जीव काढू काढू खरं सांगतोय तरी लोक आम्हाला त्रास देतात. किती विचित्र आहे. आपण फक्त म्हणलं मुलींना पोरांना म्हणलं अभ्यास कर, लोकांना राग येतो. चित्रपटामध्ये कोणतंही कृत्य दाखवलं जातं लोक अजिबात बोलत नाहीत. बोलत नाही लोक. शरीर सांभाळा, तुमचं काय मत आहे? आणि कॅन्सर व्हायचा नसेल तर घरचं खा, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हा किंवा नाही? 2 पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? रक्त नाही. 3 अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का? डॉक्टर बिक्टर सर्व्हिसवाले नोकरीवाले जरा नीट आहे का? अटॅक हा रोग नाही. जरा लोक नादी लाईत बसू नका काहीच काही बी. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. का बोलू? हा तुम्ही हा किंवा नाही? हा किंवा नाही? अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं तणावात आहेत, टेन्शन आहे. काहींना बायको मिळाना, मिळाली ती राहिना, राहिली त्याला पोरगं होईना. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे ते पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. टेन्शन आहे. काहींना इस्टेट मोकारे पोरगं नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. टेन्शन. काही नोकरीला लागलेत पगार नाही, काहींना इतका पगार येतो सुधरतच नाही. काही रिटायर झाले परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काहींनी 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले आणि जुलैला रिटायर झाले. बोलायचं नाही कोणी. सुशिक्षित लोकांचा सुद्धा वापर केला लोकांनी महाराज. MSc PhD माणसं 300 रुपये तासानं प्राध्यापक आहेत. इतकी वाईट स्थिती आहे लोकांची. आम्ही बोलतो तो लोक म्हणतात तो पिसाळला आहे. म्हणजे मी वाढल्या कोळी झालोय. आणि अटॅक काय येतो लिहून ठेवा. एव्हरी मॅन. लिहून घ्या कोणाला लागलं तर. एव्हऱ्या एव्हरी मॅन. हे मोबाईल बंद करे. ए बंद कर दे. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. अटॅक काय येतो नीट आहे का? एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. 1 हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood hemoglobin is present when the thinking is high. When the thinking is high and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्या घामात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे. झालेली घटना जागेवर विसरा. तिचं पुन्हा चिंतन करायचं नाही. झालं ते झालं. कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला, स्वभाव आहे, सोडून द्या तो विषय. मी ही मोठी माणसं यांना अटॅक का म्हणून येत नाही? 5-5, 10-10 कोटी रुपये घालून निवडणुकीला पडले तरी ते म्हणते जनतेचं स्वागत आहे. टेन्शन नाही. आणि आपल्याला हे काय अटॅक हा रोग आहे, याला सांभाळा. आणि 4था रोग आहे बारीक आहे का? 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. आणि ब्रेन ट्युमर का होतो? एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. 1 is small brain and second is broad brain. Every brain has a 3 parts. In 3 parts, and when the thinking high and blood of circulation to brain is lower. मेंदूला रक्त कमी पडलं का सायकोलॉजिकली माणूस अनफिट होतो. तुमचं काय मत आहे? आणि हेच मरायची कारण आहेत. अपघात मग उलटं महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून 60-70% जनता जाग्यावर आहे, नाही तर पिसाळली जनता. दारू 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 न पिणं सध्या कमीपणा झाला आहे. जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही.
100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. फक्त आम्ही बोलतो तर आम्ही दुश्मन, आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार. फक्त टप्प्याटप्प्यात पितात. सुशिक्षित लोक, एज्युकेटेड, हायर एज्युकेटेड लोक गल्ली बिल्लीत पित नाहीत. ते संध्याकाळी झोपताना निवांत झिरोचा बल्ब लावून चकना बिकना घेऊन ते स्टँडर्ड दारुडे आहेत.